आपण माऊलीच्या पहिल्या ओवीचं स्मरण करूयात. ओम नमो श्री आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार. बाबा मुक्तानंदांनीच आपणाला प्रेरणा दिली. त्यांच्या जयंतीनिमित्त, ते म्हणजे बुद्ध पौर्णिमेला, आपण भगवान नित्यानंदांचं, त्यांच्या गुरूंचं चरित्र वाचन सुरू करतोय. आणि ही जेव्हा सद्गुरू शक्ती पाठीशी असते तेव्हा ती शक्ती आपणाला आपल्या समोर जे प्रारब्ध येतं ते प्रारब्धातनं तर आपल्याला जावंच लागतं, त्याबद्दल काही प्रश्नच नाही आहे. त्यातून जावं लागतं. परंतु ते प्रारब्ध जेव्हा या महान विभूती सद्गुरू शक्ती आपल्या सोबत असते त्यावेळेला ते प्रारब्ध आपण कसं पार केलं हे सुद्धा आपल्याला कळत नाही. इतक्या सहजतेने होतं, त्रास होतो, यातना होतात. परंतु जो साधक असतो किंवा ज्याला गुरुकृपा झालेली आहे, ज्याच्या जीवनामध्ये अनुग्रह झालेला आहे, किंवा अनुग्रह जरी झाला नसेल तरीसुद्धा एखाद्या जीवाला जर अशा काही गोष्टी ऐकण्याची किंवा ज्ञान ऐकण्याची किंवा मंदिरात जाण्याची किंवा कुठल्या मठात जाण्याची किंवा कुठल्या संतांप्रती ओढ असेल तर ती ओढसुद्धा, किंवा त्यांच्या आईवडिलांना असेल तरीसुद्धा ते सुरक्षा कवच हे प्राप्त होत असतं. आणि कारण त्या महान विभूती ते सुरक्षा कवच देत असतं. आणि त्याच प्रकारे आपण बाबांनी, भगवान नित्यानंदांनी कसं त्यांच्या साधकांना अगदी भूत पिशाचापासून पण सोडवलं, मुक्त केलं. आणि भूत पिशाचांना सुद्धा त्यांनी मुक्त केलं. त्यांनासुद्धा त्यांनी सद्गती दिली खरं तर ह्या दृष्टीने. आणि कारण ते सद्गती मिळावी ह्यासाठीच त्यांनी त्या अशा जीवांना पण, साधकांना धरलेलं असतं. आणि मग तेव्हा ते साधक त्यांच्या गुरूंकडे जातात. तो जो आत्मा आहे तो सुद्धा त्या गुरूंच्या सहवासात येतो. आणि त्या ज्या आत्म्याने बाबांना कानाखाली मारली तर तो स्पर्श केलेला आहे आणि म्हणून बाबा हसले. ते सर्व काही ह्या शक्ती, त्यांचे एकमेकांचे भाव, त्या भावाने त्यांना सर्व काही जाणतात. आणि ते दिसणाऱ्या व्यक्तींना सुद्धा मुक्त करतात. आणि जे दिसत नाहीत, ज्यांनी शरीर धारण केलं नाही, त्यांना सुद्धा ते मुक्त करतात. तर अशा पद्धतीने आपण खूप अनुभव ऐकले. आता आपण पुढचा काननगडमध्ये बाबांचा सहवास आणि तिथे त्यांनी काय कार्य केलं ह्या संदर्भात आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. आता आजचं प्रकरण आहे काननगड क्षेत्रांत क्षेत्रज्ञ. क्षेत्रज्ञांचापि मान विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत, हे भगवद्गीतेतलं सूत्र आहे. एके दिवशी काननगडच्या किल्ल्याजवळ एक काळा कृश अंगाचा संन्यासी इकडे तिकडे भटकताना पाहून लोक चकित झाले. तो संन्यासी किल्ल्याचा एक भाग पाडून तेथे गुहा बांधित होता. तिथले मजूर इतर सारी कामे बाजूला टाकून त्या संन्याशाच्या कामात गुंतले होते. तो त्यांना पुरेशी मजुरीच नव्हे पण पोटभर पेजही देत होता. सर्वांना कळून चुकले की हा संन्यासी नित्यानंद बाबाच होय. बाबाही त्या मजुरांबरोबर स्वतः काम करीत होते. तिथल्या पोलीस सब इन्स्पेक्टरला संशय आला की कदाचित नित्यानंद नकली नोट बनवीत असावेत, नाहीतर या सर्व मजुरांना ते मजुरी कोठून देणार. तो चौकशीकरिता बाबांना पोलीस चौकीवर घेऊन गेला. तेथे त्यांना काही प्रश्न विचारले, धमक्या दिल्या आणि पूर्ण झडती घेतली. पण यांच्याकडे पैसे कोठून येतात याचा काही सब इन्स्पेक्टरला पत्ता लागला नाही. माझे शरीर जोराने रगडून पहा, बाबांनी सांगितले. त्यांचे शरीर रगडले तेव्हा नोटांचे गठ्ठे खाली पडू लागले. तर इथे ते सांगतायत की जे काननगडच्या इथे बाबांनी गुहा बांधलेल्या आहेत आणि त्या गुहेसाठी कुठून पैसे येत असावेत ही शंका येऊन त्यांची झडती घेण्यात आली. आणि कुठे काही सापडलं नाही तेव्हा बाबा सांगतायत त्यांच्या शरीराला जोरजोराने रगडून बघा तर तिथे पैसे येत आहेत.
बाबांना कैदेत ठेवण्यात आले. आश्चर्याची गोष्ट ही की बाबा जेल बाहेर फिरत होते आणि कैद्यांच्या खोलीचे कुलूप तसेच होते. कैद्यांच्या खोलीचे कुलूप तसेच होते. परत परत कैदेत टाकले तरी बाबा बाहेर हिंडत असलेले दिसून येत. हे अजब दृश्य पाहून पोलीसवाले चकित झाले. सर्वांना माहीत झाले होते की बाबा सरकारी जागेवरचे सर्वांना माहीत झाले होते की बाबा सरकारी जागेवरचे वृक्ष पाडीत आहेत आणि तेथे बेकायदा घर बांधण्याचे काम करवित आहेत. कलेक्टर, गोवण व डिस्ट्रिक्ट पोलीस सुपरिटेंडंट चौकशी करण्यासाठी आले. बाबा किल्ल्याला जायच्या रस्त्याच्या बाजूला एका गुहेत बसले होते. त्यांना बघताच कलेक्टर गोवनच्या हृदयात भक्तिभाव उचंबळला. त्याने आपले बूट काढून बाजूला ठेवले व बाबांच्या चरणी डोके ठेवले. बाबांनी त्याला हात धरून गुहेत नेले आणि बराच वेळ त्याच्याशी बोलले. बाहेर येताच गोवणने आपल्या दुय्यम अधिकाऱ्यांना हुकूम दिला की नित्यानंदांच्या कामात कुणी अडथळा आणता कामा नये. काही काळानंतर गोवनची मद्रास सचिवालयात सेक्रेटरी म्हणून नेमणूक झाली. त्याने सेंट जॉर्ज फोर्टहून काननगडच्या सरकारी अधिकाऱ्यांना लेखी हुकूम पाठविला की नित्यानंदांच्या कार्यात सहकार द्यावा. संध्याकाळी बाबा काननगडच्या समुद्र किनाऱ्यावर जाऊन बसत. वकील विठ्ठलराव आणि लँड रेव्हेन्यू विभागाचे एक निवृत्त अधिकारी व्यंकटराव पै तिथे वायुविहारार्थ येत. त्यांची बाबांशी ओळख झाली. वर्तमानपत्रांत वाचलेल्या जागतिक महायुद्धाच्या बातम्यांची चर्चा व्यंकटराव आणि विठ्ठलराव आपसात करीत. बाबा देखील त्या घटना त्याच दिवशी आपल्या दिव्य चक्षुंनी पाहून त्यांना सांगत. कोणत्या क्षणी काय घडत आहे ते कळवीत आणि त्यांनी आदल्या दिवशी सांगितलेली गोष्ट पुढल्या दिवशी वर्तमानपत्रांत छापून येईल. विठ्ठलराव व व्यंकटराव बाबांच्या या अलौकिक शक्तीने प्रभावित होऊन त्यांचे परमभक्त बनले. बाबा आपल्या कृपादृष्टीने अनेक रोग्यांना बरे करीत. त्यामुळे तिथले डॉक्टर, खास करून सरकारी डॉक्टर नेमराज आल्वा त्यांच्यावर बरेच रागवलेले असत. काही कालानंतर त्या सर्वांना करुणामूर्ती बाबांचा परिचय झाला व तेही त्यांचे भक्त बनले. गुहा खोदण्याचे काम चालू असताना काही वृक्ष तोडले गेले. काही विषारी साप जे त्या वृक्षामध्ये राहत होते बाबांच्या अंगुली निर्देशाने दूर निघून गेले. गुहाचे काम करून रात्री जेव्हा लोक निजण्याच्या तयारीला लागले तेव्हा एक साप गुहेत घुसून आला. त्याला एका माणसाने मारले. बाबांनी त्या सापाचे शव एका कपड्यात गुंडाळून यथाविधी पुरून टाकले आणि त्यावर एक अश्वत्थाचे रोप लावले. तो वृक्ष गुहेच्या उत्तरेला मुख्य द्वाराजवळ उभा आहे. साऱ्या गुहांचे खोदणे, लिंपणे आणि सारवणे 3 वर्षात देखील पूर्ण करणे शक्य नव्हते. या गुहा निर्माण करण्याची योजना कोणत्याही इंजिनियरच्या सल्ल्याशिवाय बाबांची स्वतःची कल्पना होती. ते स्वतः मजुरांबरोबर राबायचे. गुहांचे काम पूर्ण झाल्यावर बाबांनी अक्केरी, इक्केरी व बित्तेरी बाबा नावांची स्मारके उभी केली आणि त्यांच्या एका बाजूला ग्रामदेवीचेही देऊळ उभारले. एकाच भव्य शिलेत कोरलेल्या 40 गुहा यात्रिकांना अखंड शांती प्रदान करतात. बाबांचे भक्त देवराय पै मास्तर रोज संध्याकाळी त्यांच्यासाठी कॉफी आणीत व आपल्या हाताने त्यांना पाजीत. त्यांचा पोकलान नावाचा एक गरीब मासेमार भक्त होता. त्यालाही ते मास्तरांसारखे आपणही आपल्या हाताने बाबांना भरवावे अशी इच्छा झाली. एक दिवस तो बाबांसाठी भात आणि खेकड्यांची कढी घेऊन आला. पोकलांच्या भक्तीने प्रसन्न झालेल्या बाबांनी त्याच्या हाताने तो कढी भात 2 घास खाल्ला. त्याच रात्री पोकलान व त्याचा मुलगा मासे पकडण्यासाठी समुद्रात गेले. परत येताना समुद्र जबरदस्त तुफानाने खवळून उठला आणि त्यांची होडी त्या भयंकर लाटांमध्ये विपरीत हेलकावे खाऊ लागली. त्या बापलेकाने संपूर्ण समर्पण भावनेने बाबांचे स्मरण केले. तेव्हा त्यांना वाटले की त्यांच्याबरोबर आणखीन एक माणूस बसून होडी वल्लवीत आहे.
होडी तीरावर पोहोचली तेव्हा त्यांनी पाहिले की तेथे त्यांच्या स्वागतासाठी प्रसन्न वदन नित्यानंद उभे. त्यांच्या होडीत व जाळ्यात मासळ्यांचा मोठा ढीग चमकत होता. बाबांचे स्मरण करण्यास आम्हास विलंब होईल, पण दया करण्यास त्यांना विलंब होत नाही. काननगडच्या कुशाल नगरात बाबांनी स्वतः दगडातून घडविलेले एक गोलमेज आहे. महात्मा गांधी जेव्हा लंडनला गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी गेले होते त्याचवेळी बाबा या गोलमेजपाशी बसून भक्तांना त्या गोलमेज परिषदेच्या चर्चेविषयी सांगत असत. जणू त्या परिषदेचे धावते समालोचन आकाशवाणीवरून होत होते. काननगडला दररोज अगणित लोक बाबांच्या दर्शनासाठी जात असत आणि मुलांना तर बाबांची विलक्षण ओढ. मुलांना पाहिले की त्यांच्यावर द्राक्षे बदाशे वगैरेंचा पाऊसच ते पाडीत. हा खेळ मुलांना जेवढा आवडेल तेवढाच बाबांना पण आवडेल. बाबा निलेश्वर, कल्लिकोट, चिरउतूर इत्यादी गावांमध्ये संचार करून परत काननगडला येत. तर इथे काननगडच्या गुहा कशा तयार झाल्या हे सांगितलंय. काननगडच्या संदर्भात पुढे पण उल्लेख येईल. आणि काननगड हे बाबांचं अत्यंत आवडतं क्षेत्र आहे. आणि तिथे ह्या गुहा त्यांनी सांगितलं की 40 गुहा त्यांनी बांधल्या आहेत आणि त्या शिलेमध्ये त्यांनी तयार केल्या आहेत. आणि ते काम करतानाच मग तिथे काही झाडं तोडायला लागली असतील समजा रस्त्यासाठी किंवा काय, आणि तीसुद्धा कशी मदत तिथल्या अधिकाऱ्यांनी केली. अधिकारीसुद्धा जेव्हा बाबांना भेटले तेव्हा ते प्रसन्न होऊन त्यांनी अधिकाऱ्यांनी सर्व मदत केली. हे काननगडच्या संदर्भातलं त्या गुहा आणि हे पुढे बाबांचं पण हे. तर मला एक स्वतःला पण इच्छा आहे की तिथं जाण्याचा योग यावा, कारण त्यांनी त्या बांधलेल्या आहेत आणि तिथे त्यांचं विशेष अस्तित्व आणि वास्तव्य किंवा तिथे त्यांचं एक आवडतं ठिकाण आहे हे भगवान नित्यानंद यांचं. तर आता आपण पुढे वाचू. चिरचुत्तूरला एक मध्यम वयाचा मुसलमान सज्जन राहत होता. त्याला लोक हाजी म्हणत, कारण त्याने हज यात्रा मक्का यात्रा केली होती. त्याला नेहमी असह्य डोकेदुखीचा त्रास होत असे. एकदा संध्याकाळी डोकेदुखीने तो कणत होता. तोच बाबा धावत त्याच्याजवळ येऊन पोहोचले. त्याच्या खोलीत एक कंदील जळत होता. बाबांनी एकदम कंदील उचलून तो हाजीच्या डोक्यावर आपटला. त्या आघाताने हाजीच्या डोक्यातून रक्तस्राव होऊ लागला आणि त्याच क्षणापासून त्याची डोकेदुखी नाहीशी झाली. हाजीला त्यानंतर शिरोवेदना पुन्हा कधी झाली नाही. हाजी दररोज बाबांच्या आश्रमात जाऊ लागला. गुहा लिंपण्याचे काम चालू होते त्यावेळी हाजीही त्याला हातभार लावी. काम करताना रामनामाचे चिंतन अखंड करीत असे. बाबा जाती धर्म भेद मानित नव्हते. द्वंद्वाच्या पलीकडे पोहोचलेले, सदा समाधीत रममाण होणारे ज्ञानी कर्माच्या साखळीत बांधले जाऊ शकत नाहीत. त्यांच्या लेखी कर्म करणे न करणे एकच. नैव तस्य कृतानार्था नाकृतेनेह कश्चन. त्यांचे अस्तित्वच सकल चराचर सृष्टीच्या कर्माचे उगम स्थान होय. ततः प्रवृत्तीही भूतानां. तेच सर्वांना आपल्या प्रेरणेने कर्म करण्यास प्रवृत्त करतात. काननगडहून 3 मैल दूर गुरुवन आहे. तिथे एका डोंगर माथ्यावर एका मोठ्या दगडातून पाणी वाहते. त्याला पापनाशिनी गंगा असे म्हणतात. तिथे बाबांनी नारळ, काजू वगैरेंचे वृक्ष लावले आहेत. ती जागा निलेश्वराच्या राजाची होती. ती त्याने बाबांना अर्पण केली. आता इथे काननगडच्या जवळच गुरुवन म्हणून ठिकाण आहे. तर ते गुरुवनसुद्धा मी टाकेन त्याचा व्हिडिओ. मी काननगड आणि गुरुवन ह्या दोघांचा व्हिडिओ पाहिला तेव्हाच 3 वर्षांपूर्वी. आता ते हे कधी जाणं होतं आहे बघूया, कारण तिथे विशेष साधनेसाठी त्यांनी त्या गुहा तयार केलेल्या आहेत आणि त्यामुळे त्या स्थानाचं महात्म्य, महत्त्व आणि ऊर्जा ही प्रचंड आहे. तर हे आहे. आणि इथे म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांनी एक कार्य केलेले आहेत आणि भक्तांना त्यांच्या यातनेतनं, आता हे डोक्यावरती कंदील हे केलं आणि त्याला त्याच्या डोकेदुखीतून मुक्त केलं.
आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांना ह्या भक्ताला शरीराच्या वेदना, मानसिक वेदना किंवा त्याची आर्थिक परिस्थिती ह्या सर्व त्यांना माहीत असतात महान विभूतींना. आणि त्यानुसार त्यांच्या उपाययोजना आणि काय केल्या पाहिजेत मुळापासून जाण्यासाठी ते अचूक घाव करत असतात आणि त्यांना त्या प्रारब्धातनं मुक्त करत असतात. एक भजन आहे, तर त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये असं आहे, गुरु हा सोडवी तात्काळ गाठी लिंग देहाच्या. म्हणजे आपण जी काही कर्म करून आलो आहे ना, त्याचं गाठोडं आहे. तर त्याचं गाठोडं, मग ते गाठोडं जी कर्म करून आलो आहे त्याच्यानुसार आपल्याला जे शरीर मिळालेलं आहे, जे कुटुंब मिळालेलं आहे, जी नाती मिळालेली आहेत, जी आपली आर्थिक सुबत्ता आहे, त्यानंतर जे मन आपल्याला प्राप्त झालेलं आहे, तर ह्या सर्व जो आपला गाठोडा आहे सगळं, ज्या बाबा मुक्तानंदांनी आपल्याला सांगितलं की माऊलींनी सांगितलं आपलं शरीर हे कमळासारखं आहे, त्याच्या 4 पाकळ्या आहेत. तर ह्या 4 पाकळ्यांमध्ये कुठं काय आहे हे सगळं ह्या एवढ्या उच्च कोटीच्या महान विभूतींना समजतं, जाणवतं त्यांना. आणि त्यानुसार त्या साधकासाठी काय योग्य असेल तो स्पर्श किंवा तसं मार्गदर्शन वेगवेगळ्या माध्यमातून करवलं जातं. आणि त्यामुळे या गाठी लिंग देहाच्या, जो लिंगदेह आहे त्याच्या ज्या गाठी आहेत त्या सुटण्यासाठी मदत होते. मग ते वेगवेगळ्या प्रकारच्या गाठी असतात, तर त्या सुटण्यासाठीचे मार्गदर्शन ते वेगवेगळ्या रूपाने देत असतात. पण त्यासाठी तेवढा उच्च कोटीचा सद्गुरू आवश्यक आहे. आणि जर ते आवश्यक आहे म्हणूनच इथे आपणाला दासबोधाचं पण मार्गदर्शन आवश्यक आहे की गुरु कसा असावा, शिष्य कसा असावा, हे सगळं सांगितलेलं आहे. माऊलींनी पण गुरूंच्या संदर्भात ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे की गुरु कसा पाहिजे आणि त्याची लक्षणं काय आहेत किंवा कसं त्याची दृष्टी पाहिजे. तर हे सगळं अत्यंत आवश्यक आहे. अध्यात्मामध्ये जसं आपल्या संसारामध्ये आपण जागरूक असतो, कुठली पण एखादा साधा पेन घ्यायचा असेल तरी आपण बघतो की तो 5 किंवा 10 रुपयाचा पेन पूर्वी तर 1 रुपयाचा मिळायचा किंवा 8 आण्याचा किंवा अजून काय असेल. मी 1 रुपयाच्या म्हणजे मी पेन बघितला तेव्हा 1 रुपयाच्या पेनापासून मिळत होता. कोणाचे वाढदिवस असेल तर आम्ही आपले 1 रुपयाचे पेन घेऊन जायचो त्या मित्रमैत्रिणीला आणि एक हातात एक केकचा पीस दिला की आनंद व्हायचा त्या एका पीससाठी. पण 1 रुपयाचा पेन घेऊन जाणं होतं. तर तो पेन पण कसा चालतोय का हे आपण चेक करून घेतो. त्याच पद्धतीने आहे की आपले जे सद्गुरू आहेत की त्या आपण चेक करावं. ह्यापेक्षा सुद्धा ह्या अनुभूती आपल्याला दाखवतात की आपण कुठं शरण गेलेलो आहे किंवा काय, हे आवश्यक आहे. कारण आजचा जो समय आहे तो समय हा सगळ्याच बाबतीत भूलभुलैया आहे. इथे पूर्वी जे पती पत्नीचं जे नातं होतं किंवा आईवडिलांचं मुलांचं आईवडिलांची, ह्या पण सगळ्यात तिथून सगळीकडे ते प्रेमच भ्रष्ट झाल्यामुळे इथे पण ते तसं आहे. तर म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या सुद्धा त्या पद्धतीने आपल्याला जागरूक राहणं अत्यंत आवश्यक आहे. तर ह्या पद्धतीने थोडंसं काय माहिती बाबा मुक्तानंद आणि भगवान नित्यानंद आपणाला एक सांगतात. तर आता मुंबईमध्ये आता भगवान नित्यानंद आलेत. तर मुंबईमध्ये नित्यानंद हे पुढचं प्रकरण आहे. काननगडचं आता झालं आणि काननगडपासून गुरुवन हे ठिकाण आहे. तर ते सुद्धा खूपच महान आणि खूप मोठं ठिकाण आहे. त्याचा व्हिडिओ पाठवेन मी. पुढे आहे की मुंबईमध्ये नित्यानंद. काननगड सोडून बाबा काही काळ मुंबईत जाऊन राहिले. गावदेवीला त्यांचे पुष्कळ सारस्वत भक्त होते. बाबा रात्रीच्या वेळी विल्सन कॉलेजच्या जवळ एका पानविडी दुकानात निजत पहाटे 3 वाजता गावदेवीला मुक्ताबाईच्या घरी पोहोचत. मुक्ताबाईची प्रकृती बरी नसे. बाबा त्यांना लहान मोठ्या कामात मदत करीत. आपल्या घरी बाबा कामे करतात ही गोष्ट मुक्ताबाई आणि तिचे पती यांना खटकत असे. पण त्यांना अडविणार कोण? भक्तांची सेवा करणे हा बाबांच्या लीलेचाच एक भाग होता. बाबा भक्त पराधीन त्याची भक्तांसाठी लाज. बाबा भक्त पराधीन त्याची भक्तांसाठी लाज. एके दिवशी पहाटे बाबा टॅक्सीत बसले. कुठलेही ठराविक ठिकाण मनात न धरता ते टॅक्सीने जवळजवळ 4 तास भटकत राहिले. टॅक्सी ड्रायव्हरला वाटले कुणीतरी वेडा आपल्या टॅक्सीत बसलाय.
कुठे जायचे आहे हे त्यालाच माहीत नाही. त्याबरोबर त्याला अशीही शंका आली की हा वेडा आपल्याला पैसे देईल का. त्याच क्षणी बाबांनी टॅक्सी थांबवली आणि विचारले, भाडे किती झाले. ड्रायव्हरने मीटर बघितले आणि तो चकितच झाला, कारण मीटर आरंभी दाखवलेला आकडाच दाखवित होता. त्याला पटले की ही करामत त्या अजब प्रवाशाचीच आहे. तो डोळे फाडून कधी मीटरकडे तर कधी त्या असामान्य वेड्याकडे बघत राहिला. बाबांनी त्या ड्रायव्हरला प्रेमळ नजरेने पाहिले आणि त्याला त्याच्या भाड्याच्या रकमेपेक्षा कितीतरी जास्त पैसे दिले. एकदा मुक्ताबाईची तब्येत बिघडली. डॉक्टरने तिला काही दिवस हवा पालट करण्याचा सल्ला दिला. मुक्ताबाईला नाशिकला धाडण्याचे ठरले. पती राजांना ऑफिसात रजा न मिळाल्यामुळे बाबा स्वतः नाशिकला जाण्यास तयार झाले. नाशिकला राहण्यासाठी एका बंगल्याची व्यवस्था केली गेली. बाबांना व मुक्ताबाईला नाशिकला पोहोचायला मध्यरात्र झाली. बाबांचा विचार होता की पहाटे स्टेशनहून निघून बंगल्यावर जावे, कारण मुक्ताबाई बंगल्याचा पत्ता मुंबईला सोडून आली होती. मुक्ताबाईची मनीषा होती की त्याच रात्री पत्ता शोधून काढून बंगल्यावर जावे. तिच्या आग्रहास्तव बाबांनी एका टांगेवाल्याला हाक मारली व त्याला त्या बंगल्याच्या पत्त्याचा अंदाज दिला. मुक्ताबाईजवळ बरेच दागिने होते. टांगेवाला भलत्याच रस्त्याने काळोखात गाडी हाकू लागला. बाबा समजले की टांगेवाल्याचा हेतू वाईट आहे. त्यांनी टांगेवाल्याला कोणते विराट रूप दाखविले कोण जाणे. तो क्षमा मागू लागला व त्यांना परत स्टेशनवर आणून सोडले. मुक्ताबाईला वेटिंग रूममध्ये झोपायला सांगून बाबा स्वतः बाहेर खडा पहारा करू लागले. जो भक्त बाबांना संपूर्ण समर्पित होतो त्याचे रक्षण बाबा करतात. योगक्षेमम वहाम्यहम हे त्यांचे ब्रीद आहे. मुक्ताबाईच्या पतिराजांनी दुसऱ्या दिवशी एका परिचयाच्या प्रवाशाबरोबर बंगल्याचा पत्ता पाठविला. मुक्ताबाईच्या पतिराजाने दुसऱ्या दिवशी एका परिचयाच्या प्रवाशाबरोबर बंगल्याचा पत्ता पाठवला. बंगल्यावर गेल्यावर मुक्ताबाईने तेथे काही दिवस विश्रांती केली. एके दिवशी पहाटे 4 वाजता बंगल्याच्या मागच्या बाजूच्या खिडकीवर खटखट वाजवून बाबांनी खिडकी उघडण्यास सांगितले. बाबांचा आवाज ओळखून मुक्ताबाईने खिडकी उघडली. बाबा खादीची टोपी आणि खादीची शर्ट पॅन्ट घालून उभे होते. ही नवी वेशभूषा बघून मुक्ताबाई आश्चर्यचकित होऊन विचारू लागली, हे काय देवा. बाबा हसून बोलले, काल चौपाटीवर काँग्रेसची मीटिंग होती. काँग्रेस मीटिंगसाठी काँग्रेस ड्रेस. तर असे हे बाबा असे मजेशीर पण होते ही गोष्ट. पुन्हा इथे आपण मगाशी जे गोलमेज आहे ते काननगडच्या इथे गोलमेज त्यांनी तयार केलेलं आहे आणि तिथे त्यांनी तिथून ते गांधीजींचा परिषदेत काय झालं असेल तो वृत्तांत सांगत होते आणि पुन्हा त्यांनी हे सांगितलं की वर्तमानपत्रात दुसऱ्या दिवशी काय बातमी येईल हे सुद्धा त्यांना कळत होतं. तर अशा पद्धतीने ह्या महान विभूती असतात, त्रिकालदर्शी असतात, कारण त्या भगवत स्वरूप झालेल्या असतात. त्यामुळे त्यांना ती शक्ती पूर्णतः म्हणजे पूर्णतः अवगत असते. हे आहे. आता पुढे सांगतात. आता ही मुक्ताबाई तीच की जेव्हा त्यांना मारण्यासाठी तो कोळी पाठवलेला होता मापलीला, तर त्यावेळेला त्याचा तो कोयता त्या बाबा समोर गेले आणि त्याचा हात तसाच स्तब्ध झाला. त्यावेळेला ही मुक्ताबाई तिथं होती आणि ती मुक्ताबाई मोठी होऊन मग लग्न होऊन मुंबईत आहे आणि तिथेच त्यांनी सांगितले ना, ही मुक्ताबाई पुढे बाबांची निस्सीम भक्त झाली. तर या मुक्ताबाईच्या घरी ते स्वतः काम करतात. तिला बरं नव्हतं तर तिला हवा पालटेसाठी तिच्यासोबत नाशिकला पण आले. तर असे त्यांची किती भाग्यवंत असणार आहे. पुढे सांगतात. नाशिकहून मुक्ताबाई व बाबा मुंबईला परत आले. एक रात्री बाबा गावदेवीला विश्रांती घेत होते. कुणी एक भक्त त्यांचे पाय चेपीत होता. बाबा एकदम उठून बसले आणि कोकणीत बोलले, कृष्णाबाईचे सर्वस्व गेले तर काय. कृष्णाबाईचे सर्वस्व गेले तर काय, त्याहून जास्त परत मिळेल. त्या भक्ताला त्यांच्या म्हणण्याचा काहीच बोध झाला नाही. ते भविष्यात घडणारी घटना बघून बोलत होते. सामान्य माणूस बिचारा काय समजणार. बाबा मुंबईत राहत तेव्हा
रोज उमाबाई, शंकरराव कारनाड, लक्ष्मणराव व इतर भक्त त्यांच्या दर्शनासाठी येत. कधीतरी बाबा डोंगरीत सीताराम शेणाय यांच्या दुकानात गल्ल्यावर बसत. तेव्हापासून सीतारामचा व्यापार जोर पकडू लागला. मुंबईत काही दिवस राहून बाबा काननगडला परत आले. बाबांच्या आगमनाने तिथल्या भक्तांना विपरीत आनंद झाला. कृष्णाबाई मंगळूरलाच होती. तिच्या पतीच्या सोन्याच्या व्यापारात मोठे नुकसान झाले. बँकेत आपली सर्वच संपत्ती गहाण ठेवून त्याने कर्ज घेतले होते आणि ते कर्ज फेडण्यास असमर्थ ठरून तो मुंबईला गेला. एके दिवशी कृष्णाबाईला बँकेची नोटीस आली. तुमचे पती कर्ज फेडू शकले नाहीत, या कारणास्तव तुमची संपत्ती जप्त केली जाईल. ती काय करणार बिचारी? घरदार घालून त्याच गावी आपल्या मुलांसमवेत मावशीच्या घरी राहायला गेली. मनोमनी तिने बाबांची विनवणी केली. माझा मानापमान तो काय, मानही तुमचा अन अपमानही. आपण जसे ठेवाल तसे मी आनंदात राहीन. बसल्या ठिकाणीच बाबांच्या लीला आठवून ती त्या लिहून काढू लागली. ते भगवत लीलामृत आजही कृष्णाबाईच्या घरी आहे. कृष्णाबाईच्या जुन्या शेजाऱ्यांना काही दिवस चर्चेसाठी एक रंजक विषय लाभला. ते लोक एक दिवस बाबांच्या दर्शनाच्या इच्छेने काननगडला जाण्यास निघाले. कृष्णाबाईविषयी जाणण्याचे कुतूहलही होते त्यांच्या मनात. कृष्णाबाईविषयी जाणण्याचे कुतूहलही होते त्यांच्या मनात. कदाचित ती तेथे भेटूही शकेल, कोण जाणे. ते संध्याकाळी काननगडला पोहोचले. दुसऱ्या दिवशी बाबा बाहेर बसलेले बघून ते लोक त्यांच्याजवळ गेले आणि बाबांचे पादस्पर्श करून त्यांच्या पुढे चांदीच्या घरातील चांदीच्या परातीत खाण्याच्या वस्तू ठेवून त्या घेण्याबद्दल प्रार्थना करू लागले. बाबांनी हातात एक नारळाची करवंटी धरून त्यात खाद्यपदार्थ घालण्याची सूचना केली. देवा, चांदीच्या भांड्यातून खावे, त्या भक्तांनी आग्रह केला. जेव्हा भक्त कष्टात असतात तेव्हा इथे काहीच नको आहे, बाबा म्हणाले. काही वेळ वार्तालाप केल्यावर बाबांनी त्यांना आदेश दिला, आता तुम्ही मंगळूरला निघा. ते लोक मंगळूरला जाण्यास गाडीत बसले. तोच कृष्णाबाई व तिची मावशी बाबांच्या आश्रमात येऊन पोचल्या. येताच त्या बाबांच्या पायांशी जाऊन बसल्या. काही वेळ गप्पच बसून राहिल्या. शेवटी बाबांनी विचारले, सर्व काही गमावलेस काय? कृष्णाबाई चटकन म्हणाली, मी गमवावे असे माझे होते तरी काय? आपण जेव्हा भेटलात तेव्हाच मी सर्वस्व आपणास अर्पण केले आहे. तिचे सांत्वन करीत बाबा म्हणाले, मला सारे माहीत आहे. जे गेले ते जाऊ दे. तुझ्या मुलांचे भाग्य तर कोणी काढून घेतले नाही ना? तुझ्या पतीचा विवेक तर कोणी अपहरण केला नाही ना? तर मग कोणत्या गोष्टीची फिकीर करते? जितके गेले त्याहून जास्त तुला मिळेल. या आशीर्वादासहित कृष्णाबाईने बाबांचा निरोप घेतला. कृष्णाबाई मुंबईला गेली. तिच्या पतीने बाबांच्या कृपेने पुरेसे धन कमावले आणि ते दोघे बाबांचे भक्ती सुधामृत पीत मुक्त झाले. तर अशा पद्धतीने इथे बाबांनी या कृष्णाबाईला, आणि कृष्णाबाई पण किती निस्सीम आहे की एवढं तिचं घर जप्त झालं सर्व काही, तरीसुद्धा तिची भक्ती काही कमी नाही झालेली आहे. आणि तिची वाक्य पण काय आहे, खूप सुंदर तिची मनोभूमिका आहे. आणि तिच्या शेजाऱ्यांना वाटत होतं की आता त्यांनी बाबांसाठी चांदीच्या परातीत सगळं काही प्रसाद घेऊन गेले असताना त्यांनी करवंटीमध्ये ते घ्यायला घेतलं आहे. ती चांदीच्या भांड्यामध्ये त्यांनी ग्रहण नाही केलं. आणि ते सांगतायत की जेव्हा आपला भक्त कष्टात आहे तेव्हा इथे कसं अन्न गोड लागेल किंवा मी इथे कसा मौजमध्ये राहील. ते खूप मोठी गोष्ट आहे ही सगळं समजण्यासाठी. आणि खरंच आपल्याबरोबर आपल्या यातना ते पण सहन करत असतात, सोसत असतात, त्यामध्ये समरस होत असतात भक्तांच्या कष्टांबरोबर. त्यामुळेच ते इथे हे आहे आपल्याला जे फूटप्रिंट्स दाखवतात की चांगले दिवस असतात तेव्हा दोघं, थोडे कष्टाचे असतात तेव्हा एकच पाऊल आहे. आणि अशा पद्धतीने
ती फुटप्रिंट्स असतात, तेव्हा ते आपल्याला त्या महान विभूतींनी घेतलेलं असतं किंवा भगवंतानी आपल्याला घेतलेलं असतं आणि ते पावलं त्याची असतात. तर ही गोष्ट आहे. बाबांनी काननगडच्या आश्रमाचा जीर्णोद्धार केला. तेथून काही दिवसांसाठी ते गोकर्णला गेले. परत येताना श्री भद्रकाली देवीने त्यांच्याकडे आश्रय मागितला. गोकर्णहून काननगडला येऊन बाबा पुन्हा मुंबईला कुर्ला पाईपलाईनच्या जवळ प्रकट झाले. भक्तांना त्यांचा सुगावा लागला. पाईपाच्या जवळ एक छोटेसे झोपडी वजा घर बांधण्यात आले. तेथे सीताराम शेणॉय, माझगावचे सुबैया शेट्टी इत्यादी अनेक भक्त येऊ लागले. बाबा सगळ्यांना जवळ येऊ देत नसत. काही लोकांना दगड मारून हाकलून देत. खऱ्या भक्तांनी आणलेली फळे कधी कधी खात दुपारच्या वेळेला उन्हात थकून जात. तेव्हा जवळच्या खाडीत जमा झालेले समुद्राचे पाणी ओंजळीने पीत. तेथे जवळच एक क्लब होता. त्याचा पहारेकरी गुरखा रोज या अजब सावळ्या रंगाच्या लंगोटीवाल्याला समुद्राचे पाणी पिताना पाहायचा. त्याला आश्चर्य वाटे की हा माणूस समुद्राचे खारे पाणी कसा बरे पित असेल. एक दिवस कुतूहल म्हणून त्याने स्वतः पाणी पिऊन पाहिले. पाणी कसले अमृत होते ते. तेव्हा त्या गुरख्याला त्या सावळ्या माणसाची ओळख पटली आणि तो त्यांचा अनन्य भक्त झाला. त्याला बाबांनी प्रेमाने एक कांबळ दिली होती. त्याचा मुलगा आता नेमाने गणेशपुरीला येतो. त्यानेच कथन केलेला हा प्रसंग. एक दिवस सीताराम शेणॉयचा भाऊ रघुनाथ बाबांबरोबर पाईपवर बसला होता. खाली सोडलेल्या त्यांच्या पायाला साप चावला. तो पाय वरपासून खालपर्यंत रगडून बाबांनी त्याच्या अंगात भिनलेले विष उतरविले आणि रघुनाथला वाचविले. बाबा काही काळ कुर्ल्याला राहिले. जवळच एक जुने भग्न मंदिर होते. त्या मंदिरात एक गरीब मुका मुलगा राहत असे. दिवसभर धगधगणाऱ्या सूर्याची उष्णता आणि गिरणीचा धूर व रात्रभर डासांचे संगीत अशा ह्या त्रासदायक वातावरणात एकच आनंदाचा किरण त्यांचा तो प्रिय साथी मुका मुलगा. कुठे राहिलेत ते बाबा? कुर्ल्यामध्ये राहिलेत. आणि कसल्या परिस्थितीत राहिलेत तर जवळच एक जुने भग्न मंदिर होते. त्या मंदिरात एक गरीब मुका मुलगा राहत असे. दिवसभर धगधगणाऱ्या सूर्याची उष्णता म्हणजे बाबा त्या मंदिरात राहत होते आणि गिरणीचा धूर व रात्रभर डासांचे संगीत अशा ह्या त्रासदायक वातावरणात एकच आनंदाचे किरण त्यांचा तो प्रिय साथी मुका मुलगा. मुका खरा पण आपल्या असंख्य नकलांनी तो बाबांची करमणूक करीत असे. त्याची एक इच्छा होती. बाबांनी आपल्याबरोबर छोट्या मुलांचा घोड्याचा खेळ खेळावा. बाबांनी त्याच्या पाठीवर बसावे. बाबांनी त्याच्या पाठीवर बसून घोडा न केल्यामुळे तो मुका फार निराश होई. एके दिवशी मुक्याने आकाशात उडणाऱ्या विमानाकडे पाहून त्यात बसण्याची इच्छा प्रगट केली. योगायोग म्हणाना काही दिवसांतच एक छोटेसे विमान यांत्रिक बिघाडामुळे मंदिराच्या जवळ असलेल्या दलदलीत उतरले. दलदलीत फसल्यामुळे लवकरच परत उड्डाण घेऊ शकले नाही. बाबांनी लगेच मुक्या मुलाला बोलावून सांगितले, तुझ्या इच्छेनुसार हे बघ, हे विमान तुझ्या दारावर उभे आहे. असे म्हणत त्या मुक्याला विमानात बसण्याची मुभा मिळवून दिली. अत्यानंदाने उडी मारून मुका विमानात बसून खाली उतरला. आपल्याला धन्य मानून आनंदाने नाचू लागला. दुसऱ्याच दिवशी विमान त्या दलदलीतून सहज बाहेर काढले गेले. जणू ते त्या मुक्याची इच्छापूर्ती करिताच त्या दलदलीत फसले होते. तसेच मुक्याची पहिली इच्छा पूर्ण करण्याकरिता बाबा एकदाच हलकेच मुक्याच्या पाठीवर बसले. मुक्याचा आनंद गगनात मावेना. तो एकसारखा नाचू लागला. नाचतच राहिला. एके दिवशी बाबांनी त्या मुक्याला संन्याशाची कफणी घातली. डोक्यावर फेटा बांधला
मुका पण दौलत स्वामी विवेकानंदासारखे हात बांधून उभा राहिला. जसे काय विवेकानंदच. त्याला पाहून बाबा पण खुश झाले. तो गरीब मुलगा मुका असून देखील हात पसरून दयेची भीक मागत नसे. लोकांना मालिश करून 4 पैसे तो मिळवित असे. बाबांनी त्याला एका आलिशान हॉटेलच्या जवळची जागा दाखवून दिली, जेथे बरेच श्रीमंत लोक येत असत. त्या श्रीमंतांना मालिश करून मिळकत वाढवण्याची वाट त्याला दाखवून दिली. काही काळाने बाबा गणेशपुरी स्थायिक झाल्यावर देखील तो मुका नित्य नियमाने बाबांच्या दर्शनास जात असे. एकदा बाबा आणि देवदास स्वामी आळंदीला निघाले. तर अशा पद्धतीने या मुक्याला बाबांनी मदत केलेली आहे. पुढचं आपण वाचूया. एक एक भक्त कसे जोडलेले आहेत त्यांच्या कुटस्थामधले भाव ओळखून, त्यांच्या इच्छा पूर्ण करून, त्यांचे काही प्रारब्धाचे भोग कमी करून, आणि भक्तांसाठी ते कुठं कुठे राहिलेत तर ते दिलेत त्यांनी. जो आता इथे मुंबईत सगळं, तेव्हाही ते प्रदूषण, उष्णता, ते मंदिरात राहिलेत, डासांचा त्रास, हे सगळं सोसून ते राहिलेत तिथे. आणि तो किती भाग्यवंत आहे की त्याच्या पाठीवर बाबा बसलेले आहेत अलगदपणे. आणि त्याचं सगळं जागृतच झालं असणार आहे पूर्णतः. पुढचा अनुभव आहे की एकदा बाबा आणि देवदास स्वामी आळंदीला निघाले. आळंदीला पोहोचल्यावर बाबांनी देवदास स्वामींना म्हटले, तू समाधीचे दर्शन कर, मी बाहेर अश्वत्थ वृक्षाजवळ उभा राहतो. जेव्हा देवदास स्वामी ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन घेत होते, बाबा त्यावेळी त्यांच्यासाठी पेज शिजवित होते. रात्री तेथेच राहून दोघेही दुसऱ्या दिवशी पुण्याला गेले. त्या रात्री पुण्यातील एका धर्मशाळेत झोपले. पहाटे देवदास स्वामी उठून बघतात तो बाबा अदृश्य. ते एकटेच मुंबईला पोचले. त्यांनी मुंबई गाठण्याच्या पूर्वीच बाबा कुर्ला पाईपवर बसलेले होते. एक दिवस बाबा बोरवलीला गेले आणि कान्हेरी गुंफामध्ये 6 महिने राहिले. तेथून गणेशपुरीच्या 3 मैल अंतरावर अकलोलीला 1936 साली प्रकट झाले. काही गुजराती लोक बाबांची सेवा करू लागले. रात्रीच्या वेळी एका कांबळीवर गरम पाण्याच्या कुंडाजवळ बाबा झोपत आणि त्यांच्या बाजूला एक भयंकर वाघ येऊन निजे. लोक जी काही फळे, मिठाई वगैरे आणून देत ती सर्व बाबा मुलांना वाटून देत. बाबांनी उष्ण कुंडांचा जीर्णोद्धार केला. तिथे एक धर्मशाळा बांधली व एक विहीरही खोदविली. अकलोलीहून बाबांनी वज्रेश्वरीकडे आपली पावले वळवली आणि वज्रेश्वरी देवळाच्या मागे राहू लागले. तेथे लालबुवा देवी मंदिराचा इनामदार आणि इतर काही लोक त्यांची सेवा करू लागले. बाबांनी तिथल्या नाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला. एक शाळा, एक धर्मशाळा आणि रुग्णालय बांधविले. तसेच गोधडी बाबांच्या समाधीचा जीर्णोद्धार करून बाबा अकलोलीला परतले. रोज भक्ताच्या घोळक्यामागून घोळके बाबांच्या दर्शनासाठी अकलोलीला येत. 1937 साली एके दिवशी बाबा अकलोलीहून पायवाटेने चालून गणेशपुरीला गेले आणि भीमेश्वर देवळाच्या मागे बसले. पुरातन शिवालयाच्या जवळच एक छोटीशी पर्णकुटी बांधून गंगूबाई भोपी आपल्या पतीबरोबर राहत असे. ते शिवालय निर्जन प्रदेशात असल्या कारणाने त्या काळी यात्रिकांचे तिथे फारसे येणे जाणे नव्हते. त्या ओसाड मंदिरात आणि आवाराच्या आसपास रोज झाडलोट करून गर्भगृहात पणती पेटवून ती आदिवासी महिला अनन्य भावाने त्या भीमेश्वराची सेवा करीत असे. सन 1937 साली एके दिवशी कुठून तरी एक अपरिचित साधू आले. देवालयाच्या समोर असलेल्या उष्णोदकाच्या कुंडात त्यांनी स्नान केले. तदनंतर त्यांनी गंगूबाईस विचारले, माझी येथे राहण्याची व्यवस्था होऊ शकेल का? अपरिचित अशा त्या साधूच्या अनपेक्षित प्रश्नामुळे भांबावून गेलेल्या गंगूबाईला आश्चर्य वाटले खरे, पण आपल्या संस्कृतीचे तत्व अतिथी देवो भव याला अनुसरून तिने त्या आगंतुक अतिथीला आदराने आपल्या पर्णकुटीच्या शेजारीच आश्रय दिला.
लगेच तिला कळून चुकले की ही व्यक्ती सर्वांहून वेगळी आहे. जसे चंदन सर्वसाधारण लाकडापासून भिन्न असते, नही साधवहा सर्वत्र न चंदनम वने वने. मंदिराच्या आसपासची जमीन गंगूबाईच्या मालकीची होती. ती तिने बाबांना अर्पण केली. बाबांनी लगेच आपल्याला राहण्याकरता एक छोटीशी कुटी आपल्याच हातांनी बांधली. गंगूबाई आणि तिचे पती दोघेही निश्चल श्रद्धेने त्यांची सेवा करू लागले. कालांतराने गंगूबाई बाबांच्या प्रत्येक कार्यात मदत करू लागली. प्रत्येक लहान मोठ्या कामात बाबा गंगूबाईला बोलावीत आणि तितक्याच तत्परतेने त्यांची सेवा करण्यात गंगूबाई आपल्याला धन्य मानी. बाबांच्या आगमनाने पुरातन शिवालयाचा पुनरुद्धार झाला. गंगूबाई पूर्वीपेक्षा जास्त जोमाने मंदिरात सेवा करू लागली. ती आज तागायत निरंतर भक्तिभावनेने करीतच आहे. समाधी मंदिरात असलेल्या बाबांच्या मूर्तीच्या अभिषेकाकरिता रोज प्रातःकाळी गंगूबाई स्वतः जवळच्या उष्णकुंडातून पाण्याची घडा भरून आणत असते. आज वार्धक्यातही तिच्या कार्यक्षमतेत आणि उत्साहात यत्किंचितही न्यूनता आलेली नाही. मुखकमलावर वार्धक्याच्या सुरकुत्या खचित उमटल्या असल्या तरी ओठावर मात्र तेच प्रेमळ मृदू हास्य आणि तीच अविचल श्रद्धा. लोकांच्या दृष्टीआड झालेले बाबा मात्र तिच्या अंतरात सदा हृदयस्थ होऊन बसलेले आहेत. आजही शिवालयात आणि समाधी मंदिरात सेवा करताना गंगूबाई दृष्टीस पडते. तर आत्ताही ते तिथे कुंड आहे, पाण्याची कुंड तर पहिल्यापासूनच आहे आणि ते मंदिरही आहे. शिवलिंग आहे तिथे आणि ते मंदिर आहे आणि बाजूलाच मग बाबांचं मंदिर आहे तिथे. अशा पद्धतीने इथे मुंबईमध्ये कुर्ला आणि बोरवली आणि वेगवेगळे भाग, त्यामध्ये बाबांनी मुंबईचे भक्त शोधले आणि त्यांना भक्ती मार्गाला लावलं आणि नंतर ते गणेशपुरीमध्ये स्थायिक झालेत. आता पुढचं आहे की गणेशपुरीमध्ये, हे आपण आता उद्याला वाचूयात. तर अशा पद्धतीने मुक्तानंद बाबा मुंबईमध्ये आलेत आणि गणेशपुरीपर्यंत पोहोचलेत. आता गणेशपुरीमध्ये कसं आहे ते पुढे येईल. तर ह्या सर्व गोष्टी आहेत. आपण गोंदवलेकर महाराजांचं चरित्र आहे, तर ते चरित्र बाबा बेलसरे यांनी खूप सुंदर रीतीने लिहिलेलं आहे. त्या चरित्रामध्ये पण इतक्या उद्बोधक गोष्टी आहेत. अशाच ते हे वाचत असताना ती आठवण पण होते. तर आपण